ॲपमध्ये लॉग इन करून पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या एक्सपेन्सेस पेमेंट म्हणजे खर्च देयकमध्ये जाऊन अधिक या चिन्हावर क्लिक करायचं. यानंतर ज्या दिवशी व्यवहार केला ती तारीख टाकायची. पुढे आपल्या बँकेचे नाव टाकायचे. पेटूमध्ये ज्या व्यक्तीला पैसे दिले आहेत त्याचे नाव लिहायचे. नरेशनमध्ये त्या पेमेंट खर्चाबद्दलची अधिक माहिती लिहायची, म्हणजे कशासाठी खर्च केला, कधी केला असं. चेकने पेमेंट केले तर चेक नंबर टाकायचा आणि जर कॅशने पेमेंट केले असेल तर चेक नंबर येणार नाही. मग पुढे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. आता पुढे बाजूला अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं आणि जो खर्च केला आहे त्याचं खातं निवडायचं. उदाहरणार्थ मीटिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर जितका खर्च झाला ती रक्कम टाकायची व सेव्हवर क्लिक करायचं आणि बाहेर येऊन परत एकदा सेव्हवर क्लिक करायचं.